बीडच्या परळीमधील अनेक गुन्ह्यात फरार आरोपी गोट्या गित्तेनं व्हिडिओ बनवून जितेंद्र आव्हाडांना धमकी दिली आणि त्यावरून वारंवार व्हिडिओ बनवून पोस्ट करणारा गोट्या गित्ते पोलिसांना कसा सापडत नाही असा प्रश्न विचारला जातोय। पाहूयात। अरे तुला तर इकडे बघ, ए जितेंद्र आव्हाड तू इकडे बघ। अरे तू हायस्कूलचा नेमका वंधारेचं संबंधाचं नाहीस तू, आणि तू असं हे करायला तुला आता मागात पडणार आहे। म्हणजे बदनाम करून टाकलंय वंजाऱ्यांना, आणि हे असले धमक्यांना घाबरून मी काय माझं बोलणं बंद करणार नाही। मी चांगल्याविरुद्ध बोलतो, आकोण गोट्या पोट्या। धनंजय मुंडे साहेबांनी बी टार्गेट करू नका। दैवत आमचे वाल्मिकांना कराड का रे बाबा, का गोर गरिबाच्या परत येऊन कुणाला बी विचारावं। अनेक गुन्ह्यात फरारी असलेला आरोपीच आता व्हिडिओ बनवून धमक्या देऊ लागल्यानं पोलीस दलावर टीका होतीये। धक्कादायक म्हणजे संतोष देशमुख हत्येत मास्टरमाइंडचा आरोप असलेला वाल्मिक कराड आमचा दैवत असल्याचा दावा करत गोट्या गित्तेनं जितेंद्र आव्हाडांना धमकी दिली आहे। अरे तुला तर इकडे बघ, ए जितेंद्र आव्हाड तू इकडे बघ। अरे तू हायस्कूलचा नेमका वंधारेचं संबंधाचं नाहीस तू, आणि तू असं हे करायला तुला आता मागात पडणार आहे। ज्यावेळेस मर्डर झाला माझा दोस्त, माझा जीवाभावाचा बापू आंधळे, आणि त्याच वेळेस माझ्यावर 2 गोळ्या झाडल्या होत्या। त्याच्यानंतर तुम्हाला त्यावेळेस काही दिसलं नाही डोळ्यामध्ये, तुमच्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होता ना, आणि त्यानंतर आताच तुम्हाला इकडे हे व्हायले। जितेंद्र आव्हाड साहेब तुम्ही वंधारी समाजाचे आहेत, पण असं मला वाटतं की तुम्ही असं जातीवादाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही वंधारी समाजाचे नाहीतच तुम्ही। आम्हाला हे काय वंजाऱ्यांचं सर्टिफिकेट नाही, वंजाऱ्यांना बदनाम करून टाकलं या गँगनी। उभ्या समाजाला बदनाम करून टाकलं, उभ्या समाजाला कोणाचं तरी विरोधक म्हणून उभं केलं। वंजारी कोणाचा विरोधकच नाहीये, आपल्या मेहनतीवरती जगणारा आणि बीडच्या बाजूचे तर भगवान बाबाला मानणारे। भगवान बाबा म्हणजे सगळ्या समाजाला बरोबर घेऊन चालणारे। तेव्हा हे काय मला सांगतात, वंजारीमध्ये बदनाम करून टाकलंय वंजाऱ्यांना, आणि हे असले धमक्यांना घाबरून मी काय माझं बोलणं बंद करणार नाही। मी चांगल्याविरुद्ध बोलतो, आकोण गोट्या पोट्या। याला कोण भीक घालते। गोट्या हा मूळ परळीमधल्या नंदा गौळचा राहणारा आहे। त्याला वाल्मिक कराडचा राईट हँड म्हटलं जातं। चोरी, हाफ मर्डर, दरोडे असे असंख्य गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। तो कागदोपत्री फरार असला तरी त्याचा अनेक ठिकाणी खुलेआम वावर असल्याचं बोललं जातं। मात्र बीड पोलिसांच्या मते तो फरार असून त्याचा ठाव ठिकाणा आम्हाला माहिती नाही। पण हाच वॉन्टेड आरोपी कराडला बीड कोर्टामध्ये नेलं जात असताना पोलिसांच्या गाडीतच हजर होता असा आरोप दमाने यांनी केलाय। की माझे कोणासोबत संबंध आहेत, वाल्मिक अण्णा कराड सोबत। ते काही गोष्टीमुळं तिथं मी त्यांचा एक कार्यकर्ता आहे, की अगर त्यांना मी कुठं हे केलेलं नाही, अगर काही संबंध नाही माझा। पण हे जितेंद्र आव्हाड, संदीप सोनवणे खासदार साहेब, आणि काही ते दामने मॅडम, की दामने मॅडम तर काय म्हणतात की मी काहीतरी आपलं हे केलं, कोणातरी मुलीला घरातून उचलून येतो। अरे बाबा, माझ्यावर ते गुन्हा कुठे दाखल आहे ते दाखवा माझ्यावर। आणि पुन्हा हे जितेंद्र आव्हाड साहेब हे तर वंधाऱ्याचे आहेत, मला तर मी वंधारे असून यांची लाज वाटते मला यांची। गोट्या गित्ते हा कराडचा अतिशय जवळचा माणूस आहे। कराडला पोलीस पकडून नेत असताना पोलिसांच्या व्हॅन मध्ये बसलेला हाच तो व्यक्ती होता। आताच्या घटकेला हा जो माणूस गोट्या गित्ते ते ट्रॅकवर बसून तो व्हिडिओ काढतोय आणि हा पोलिसांना सापडत नाहीये। हे सगळं खरंच आता चीड येण्यासारखं होतंय। मला उद्या त्यांच्या सगळ्या पोलीस जिथे म्हणजे परभणीत असो, बीडमध्ये असो, जेवढे गुन्हे आहेत त्याची यादीच मी उद्या जाहीर करणार आहे। याआधी फरार वाल्मिक कराड स्वतः आपण सरेंडर होत असल्याचा व्हिडिओ बनवत पोलिसांकडे आला होता। कराडच्या शोधासाठी बीडच्या पोलिसांनी कराडच्याच एका कट्टर समर्थकाला सोबत घेतलं होतं। कराड सरेंडर होणार हे माध्यमांसहित कराडच्या अनेक समर्थकांना माहिती होऊनही पोलीस यापासून अनभिज्ञ होते। जसा संतोष देशमुख हत्या प्रकरणात कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांना मिळालेला नाही, तसा महादेव मुंडे हत्येतही गोट्या गित्तेचा शोध पोलिसांना लागत नाहीये। वास्तविक ज्या ठिकाणाहून गोट्या गित्तेनं व्हिडिओ बनवला ते ठिकाण परळी लातूर रेल्वे मार्गामधलं असल्याचा दावा केला जातोय। परळीपासून अगदी काही अंतरावर असलेले हे ठिकाण परळीमधल्या अनेक लोकांना ठाऊक आहे। मात्र पोलिसांचे हात गोट्या गित्तेपर्यंत का पोहोचत नाहीत हा प्रश्न अनुत्तरित राहतो। पण तुम्ही असं धनंजय मुंडे साहेबांनी बी टार्गेट करू नका। धनंजय मुंडे साहेबांनी तर टार्गेट केलंच तुम्ही, पण आमचे दैवत आमचे वाल्मिक अण्णा कराड का रे बाबा, का गोरगरिबाच्या परत येऊन कुणाला बी विचारावं। परळीतल्या गोरगरीब जनतेला, अगर श्रीमंताला विचारा
की अण्णा कोण आहेत ते दैवतच म्हणतील, कारण त्यांच्यापाशी जे आहे ते आपलं कुणी बी येतील, त्यांना काय अडचण आहे ते हा बोला. आणि आता नाही अण्णाचा आणखीन शब्द बोल रा मला एक तुम्ही ते दाखवा मला रेकॉर्डिंग एखादी. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.